घरचा वैद्य घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज बघा आपण इकडे पेडेकर गुरुजीकडे येत असताना अभय अरण्यामध्ये फिरत असताना एक आपल्याला शतावरीचं झाड गवसलं आहे। ही जंगलाचा सीन आहे मित्रांनो। पाऊस काळ जरा लवकर झाल्यामुळे सर्व जंगल सर्व झाडे सर्व वनस्पत्या बाहेर निघाल्यात आणि एकदम हिरवागार जंगल झालंय। त्याच्यातच आपल्याला एक वनस्पती भेटली मित्रांनो, ह्याची ओळख करून घ्या। ह्याचे पानं बघा, शेपूच्या पानासारखे पानं आहेत, ह्याला शतावरी म्हणतात मित्रांनो। ह्या ज्या मेन मुळी जी असते त्याला काटे राहतात मित्रांनो। बघा इथं काटे आहेत बारीक बारीक, आणि शतावरीचं झाड आहे मित्रांनो। हे शतावरीचं झाडाची तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे माहिती सांगतोय। तर पहिली माहिती अशी आहे मित्रांनो, आपली माता भगिनी आई बहीण असेल आणि त्या डिलिव्हरी झाल्यानंतर तिला दूध येत नसेल अशक्तपणामुळे, तर त्याला काय करायचं मित्रांनो, एक चमचा संध्याकाळी झोपताना जर दुधात उकळून जर पिली तर सकाळी दुधाला फरक पडतो मित्रांनो। एवढा ह्याचा कारगर उपाय आहे। तर सकाळी जर दुधाला फरक पडला तर दुधाला लेकराला प्यापुरतं दूध येतं, आणि एखाद्या लेडीजला कमी असेल दूध तर 7 दिवसात तुम्हाला भरपूर दूध येतं। तर तुम्ही औषध नाही बंद करता, औषध तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे। त्याच्यापासून काय होईल, डिलिव्हरीमध्ये माता भगिनीला अशक्तपणा येतो, अशक्तपणा, कंबरदुखी, पुन्हा बाकीचे काही आजार येतात, ते आजार सर्व निघून जाणार आहेत। तुम्हाला प्रत्येक महिन्यातलं 14 दिवस औषध घ्यायचं मित्रांनो। एक चमचा फक्त दुधामध्ये तुम्हाला गरम करून घ्यायचं, गरम करायचं, चांगला काढा करायचा याचा, आणि एक चमचा रोज सकाळ संध्याकाळ जर घेतलं, तुमचं 14 दिवसामध्ये सगळ्या शरीराची जी झीज झाली, मणक्याची दुखणे असतील, हाडाची दुखणे असतील, कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, हे सगळं ती जाते मित्रांनो। तर तुम्हाला पहिल्यांदा एक महिनाभर 40 दिवस कंटिन्यू 21 दिवस औषध घ्यायचे मित्रांनो। ह्याची मुळ्या बघा, हे मुळ्या खाली शेतावरची अशा निघतात, तरी मुळ्या वापरायच्या तुम्हाला। आणि मुळ्यामध्ये मित्रांनो, मुळ्या जर तुम्हाला जंगलातल्या भेटल्या तर काय करायचं मित्रांनो, हो का, ह्याच्यामध्ये एक दोरी निघते अशी, ही दोर निघतो, ही दोर काढून टाकायचा आहे। मुळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, बारीक बारीक तुकडे करून तुम्हाला वाळवून घ्यायचं, आणि 1 चमच सकाळी आणि संध्याकाळी दुधामध्ये गरम करून तुम्हाला काढा करून घ्यायचा मित्रांनो। जर काढा करून जर घेतलं तर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडाचे विकार, शरीरात अशक्तपणा, ही काही सर्व विकार निघून जाणार आहेत, आणि एकदम शक्ती आल्यानंतर कुठलाच तुम्हाला आजार होणार नाही। ही शतावरी असे दिलेले आहे, हिचं नावच आहे शतावरी, म्हणजे शरीरामध्ये शक्ती आणण्यासाठी ह्याचा उपयोग होतो मित्रांनो। म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याचं जर का आपल्याला जी आपल्या मध्य महाराष्ट्रात काही पूर्व दिशेकडे, हिला दुसरं एक नाव आहे, दिवस मावळीचं झाड म्हणते, तिला दिवस मावळीच्या मुळ्या म्हणतात। तर दिवस मावळीच्या मुळ्या का म्हणतात, तर ही जनावरांच्या दुधासाठी म्हणतात। ही मुळ्या तुम्हाला भरडेमध्ये 1 मुठभर जनावरांच्या भरडेत सकाळ संध्याकाळ टाकल्या, जनावराला भरपूर दूध येतं, आणि फॅट असते, फॅटवर पैसे असतात, फॅट भरपूर लागते मित्रांनो। म्हणून तुम्हाला जनावरांसाठी ह्याचा उपयोग करायचा। एक झाड जर तुम्ही खाल्लं मित्रांनो, तर एका झाडामध्ये 4-5 झाडाच्या आकाराने अशा खाली मुळे निघतात, 3-3 किलो मुळे निघतात, असा गटाची गाडा निघतो। तुम्हाला एक झाड काढून घ्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जनावराला वापरायचं। जनावरचा अशक्तपणा असेल, दूध देऊन अशक्त झालेला असेल, कुठलं औषध लागू होत नसेल, तुम्हाला ह्याचा वापर करायचा शतावरीच्या मित्रांनो। जंगलातल्या भरपूर जिथं आहे तिथं भरपूर भेटतंय। एक 2-2 झाडं जरी काढले तर महिनाभर जाता एका जनावरला। एवढा ह्याचा वापर करायचा। माता भगिनी आणि गड्या माणसाची कंबर दुखत असेल, कमरत जीव नसेल, तर जीव आणण्यासाठी तुम्हाला दुधामध्ये ह्याचा वापर करायचा मित्रांनो। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो। आपण बघा जंगलात आलेला आहे, सीन बघा जंगलातला कसला सीन आहे, एकदम मस्त जंगल सर्व हिरवागार झालंय। अभय अरण्यात फिरत असताना आपल्याला नवनवीन दुर्मिळ वनस्पत्या भेटत आहेत। आपण नवीन नवीन कुठतरी औषधाची माहिती द्यायचा प्रयत्न चालू मित्रांनो। प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचावा, जग कल्याणासाठी काम करू आपण मित्रांनो सर्व मिळून। चला, नमस्कार, राम राम।